किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने राज्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये 20 उमेदवारांची नावे आहेत। माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत। दरम्यान काल दुपारी अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर नेत्यांची बैठक ही झाली आहे। या बैठकीमध्ये अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, शेकापचे आमदार जयंत पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष संजय कोकाटे उपस्थित होते। माढा लोकसभा मतदारसंघातून यावेळी धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते, पण यावेळी पुन्हा एकदा भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली। त्यामुळे मोहिते पाटील नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत। तर दुसरीकडे काल रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अन्य नेत्यांनी मोहिते पाटलांसोबत बैठक घेतली। यामुळे आता पुन्हा एकदा मोहिते पाटील यांच्यासह रामराजे नाईक निंबाळकर खासदार शरद पवार यांच्यासोबत येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। काल झालेल्या बैठकीमध्ये उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान काही नेत्यांनी मोहिते पाटलांनी शरद पवार यांच्या पक्षातून उमेदवारी घ्यावी अशी मागणी केली आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष संजय कोकाटे म्हणाले, धैर्यशील मोहिते पाटील यांनी खासदार शरद पवार यांच्या पक्षाकडून लढावं। माझी अपेक्षा आहे मोहिते पाटलांनी तुतारी हातात घ्यावी। मी शिवसेनेचा राजीनामा दिलाय। भाजपच्या विरोधातील उमेदवार हा शरद पवार यांच्या पक्षाचा असणार असंही कोकाटे म्हणालेत। अकलूज येथील झालेल्या बैठकीत शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते। जयंत पाटील यावेळी म्हणाले, आजच्या बैठकीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा केलेली नाही, पण ही अकलूजच्या भूमीनं राजकीय घडामोडींना कलाटणी देण्याची कामगिरी या भूमीनं केली आहे। ती यापुढेही व्हावे अशी माझी अपेक्षा आहे। रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, राजकीय दृष्ट्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही। विजयसिंह मोहिते पाटील यांच्या तब्येतीची चौकशी केली असंही नाईक निंबाळकर म्हणाले। भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी काल रात्रीच धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतली। यावेळी अकलूजमध्ये त्यांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या। गिरीश महाजन म्हणाले, पक्ष मोठा झाले की पक्षात मतमतांतर होत असतात। दादांचा शब्द आमच्यासाठी मोठा आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मला आज इकडे पाठवलंय। आमच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे असंही महाजन म्हणाले। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला